नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा। आता आपण कॅनडामध्ये आहोत, पण तुम्हाला आठवतंय का मिनेसोटात असताना दरवर्षी 15 ऑगस्ट निमित्त एक स्वातंत्र्य दिनी आपला एक छान कार्यक्रम तिथे असायचा। त्यात झेंडावंदन असायचं, भारतीय पदार्थ मिळायचे, भारतीय वस्तूंचा एक बाजार तिथे असायचा। तर अशाच प्रकारचा एक भारतीय उत्सव आज इथे साजरा होतोय। आपण त्यामध्ये सहभागी होणार आहोत, पण त्या कार्यक्रमापेक्षा हा कदाचित थोडासा वेगळा सुद्धा असू शकतो, कारण इथं मोठी परेड असणार आहे। मला असं वाटतं की इथं जास्त प्रमाणात भारतीय असल्यामुळं एक ऑथेंटिक अनुभव आज आपल्याला मिळणार आहे। तर त्या कार्यक्रमासाठी निघूयात आता। आज वातावरण बऱ्यापैकी ढगाळ आहे। खरं तर काल तर मला इथं श्रावण असल्यासारखं वाटत होतं। ऊन पाऊस ऊन पाऊस, उन्हातच मध्येच पाऊस, असं वातावरण होतं। आपल्याकडे काय म्हणतोय पाऊस? मला वाटतंय श्रावण असल्यामुळं आपल्याकडे असाच ऊन पावसाचा खेळ सुरू असेल। तो जो इव्हेंट आहे ते ठिकाण घरापासून आपल्या अगदी जवळ आहे, 10-15 मिनिटांवर। पोहोचूच आता आपण तिथे लगेच। जिथे कार्यक्रम आहे तिथे आता आपण पोहोचलोय। मागे तुम्हाला ते कॅनोपीज दिसत असतील, तर तिथं ही दुकानं असतील काही इंडियन गोष्टी मिळण्याची। बघूयात आपण जवळ जाऊन। इथे कल्चरल परफॉर्मन्सेस सुद्धा आहेत, म्हणजे गाणी नृत्य असा सुद्धा कार्यक्रम असणार आहे। त्याच्यानंतर आपण इथं खाऊ शकणार आहे आपले भारतीय पदार्थ, आणि त्यानंतर मला मुख्य आकर्षण जे मगाशी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं तर ते म्हणजे परेड। बघूयात आता ही परेड केवढी मोठी असते, काय काय असतं याच्यामध्ये। आता तरी इथं सगळी गाणी ऐकू यायला सुरुवात झालेली आहेत, लांबूनच देशभक्तीपर गाणी अशी लावलेली आहेत त्यांनी। आम्ही कार्ट वगैरे आमची सोबत जी नेहमी असते ती घेतलेली आहे, कारण आपल्याला जर समजा इथं बसायचं असेल तर आपल्या आपल्या खुर्च्या असलेल्या बरं असतं, पिकनिक ब्लँकेट असलेली बरं असतं। त्यामुळं परेड वे लिहिले, पण परेड जरा उशिरा आहे। आपण लवकर आलोय, 12 वाजता परेड आहे, 4 वाजता। ओके, इथे परफॉर्मन्सेस होतील का या स्टेजवर? ते तर 2-2:30 वाजता आहेत। असा एकंदरीत इथं सगळा माहोल आहे। इंडिया डे चे बोर्ड त्यांनी लावलेले आहेत, स्टेज तयार केलेला आहे, बैठक व्यवस्था आहे, इकडे सगळं चित्रीकरणासाठी कॅमेरे सज्ज आहेत, आणि इथून सुरू झालेलं आहे ही सगळी दुकानांची लाईन। रेस्टॉरंटचे सुद्धा स्टॉल्स दिसत आहेत बरेच। आता हे उस्तादजी जे रेस्टॉरंट आहे यांच्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत इथं आसपास। फेस पेंटिंग आणि बलून सुद्धा आहेत, पण ते अजून सुरू झालेलं नाहीये। कधी सुरू होत आहे तेव्हा बिलबला फेस पेंटिंग करण्याची इच्छा आहे। अरे बापरे, कॉस्को होलसेलचं सुद्धा आहे इथे। दोन्ही बाजूंचं कसं दाखवू मी तुम्हाला, पण मोस्टली मला असं वाटतं की फूड स्टॉल्स जास्त आहेत हे भारतीय। साड्या, कपडे, आता फेस्टिव्ह सीझन आहे त्यामुळं जे आपल्याला सजावटीसाठी माळा लागतात, डेकोरेशनचं सामान, त्याचा सुद्धा इथे एक स्टॉल दिसतोय मला। बाकी कुर्तीज वगैरे बरेचसे तर आम्ही कॅनोपीज मोकळ्याच दिसतात, का अजून सुरू व्हायचंय काय माहिती। इकडे एक मेहंदी आर्टिस्ट दिसतीये मला। मेहंदी आर्टिस्टचे पण अशा इव्हेंट्स मध्ये स्टॉल्स असतातच असतात, कारण भारतीय खास ती कला आहे, त्यामुळं या निमित्तानं आवडतं माणसांना मेहंदी काढून घ्यायला। एवढं छान वाटतंय ना हे, असं हिरवं हिरवं पुरण वाटतंय। इथे निवांत आपण बसून खाऊयात काहीतरी, पण आधी बघूयात की काय छान आहे। इकडे काय काय फूड ट्रक्स दिसत आहेत, इथे सुद्धा $20 मध्ये कपडे आहेत। अरे वा, उसाच्या रसाचं सुद्धा इथे ट्रक आहे। हे काय आहे? यांचा अजून सुरू व्हायचंय वाटतं, बोर्ड नाही लागलेले अजून। मिल्कशेक, काय काय ड्रिंक्स वगैरे दिसत आहेत। काय म्हणतोय आम्ही? आम्हाला वाटलं इकडे फूड ट्रक मध्ये ऑप्शन असतील जरा चांगले चांगले, पण बहुतेक अजून काही सुरू झालेलं दिसत नाहीये मला सगळा फेस्टिवल। तर 1-2च स्टॉल जे आल्या दिसलेले रेस्टॉरंटचे
तिथंच आता आपण काहीतरी घेऊया खाण्यासाठी. ग्रोसरीचा पण स्टॉल आहे. अरे वा. इथं जो मेनू दिसतोय तो आहे डोसा आहे, पण त्याच्यामध्ये चीज आणि चॉकलेट डोसा, चिकन डोसा, एग डोसा यातला माझ्या एकही आवडीचा नाहीये. छान मध्ये आला तुम्ही. आता आम्ही काय वाचायचं ठीक आहे, पण आता इकडचे जे ऑप्शन आहेत हे पण मला बरे वाटतात. पावभाजी, व्हेज नूडल्स, स्प्रिंग रोल, समोसा, यातलं काहीतरी घेऊ का? छोले भटुरे पण आहेत आणि यांचा जरा सेटअप अट्रॅक्टिव्ह वाटतं. बघूया इथं काहीतरी घेते. खतरनाक व्यक्तिमत्व आहे यांचं. आता आम्ही ऑर्डर देतोय, आम्ही घेतोय छोले भटुरे. आमचं असं ठरलं की सगळीकडे थोडं थोडं खाऊया. दुसरीकडे एक मोमो आहे तिथं पण खाऊयात. सगळे लाईव्ह काउंटर्स आहेत त्यामुळं सगळ्यांना इथं गरम गरम खायला मिळू शकतं. भटुऱ्यांची कढई ठेवलेली आहे मस्तपैकी. भटुरे तळणार ते तिथं. घोषणा ऐकल्या तुम्ही? कुठेतरी आंदोलन सुरू असं वाटतं ना? तर या कार्यक्रमाच्या शेजारीच हे आंदोलन सुरू होतं, भारत विरोधी आंदोलन. जे खलिस्तानवादी आहेत तर ते मोठ्या मोठ्यानं तिथं घोषणा देत होते. आम्ही इथल्या एका माणसाला विचारलं की काय प्रकार आहे हा, तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा जेव्हा भारतीयांचा कुठलाही कार्यक्रम असतो त्यावेळी इथं ही 4 माणसं जमतात आणि अशा घोषणा देतात. हे काय आम्हाला नवीन नाहीये, ते फार वर्षांपासून इथे राहतात त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन नसेल. पण विचित्र वाटलं मला हे. मग आम्ही तिथून निघालो. पुढचा कार्यक्रम काही कॅप्चर करावासा वाटला नाही. परेड झाली, कल्चरल परफॉर्मन्सेस झाले, पण ते फार उशिरा झाले आणि तेवढे तास थांबायला आम्हाला वेळही नव्हता. मग आम्ही निघायचं ठरवलं. गाडीतून जाता जाता हे आंदोलन दिसलं. हातात खलिस्तानचे झेंडे, कॅनडाचे झेंडे घेतलेले त्यांनी. आता पुढची गोष्ट सांगते. तर हा जो आतापर्यंतचा तुम्ही व्हिडिओ बघितलात तर याला मी फसलेला व्हिडिओ असं का म्हटलंय ते आता सांगते. 15 ऑगस्ट ज्यावेळी जवळ आलं होतं त्यावेळी त्याच्या आधीच्या आठवड्यापासून मी शोधायला सुरुवात केली होती की इथे आमच्या आसपास कुठे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे का. तर एके ठिकाणी आहे जो की 15 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. शनिवार होता त्या दिवशी असं मला समजलं. अविला मी म्हटलं बघ हे ठिकाण थोडंसं लांब आहे घरापासून, तासभर आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल, पण कार्यक्रम चांगला असेल असं त्यांच्या ऍडवरून वाटतंय, तर आपण तिथे जाऊयात. असंही दरवर्षी मिनेसोटामध्ये असताना आम्ही सेंट पॉलला जायचो आणि तिथे खूप चांगला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम व्हायचा जो तुम्हाला मी 2-3 वेळा दाखवलेला सुद्धा आहे आणि त्यात सहभागी व्हायचो. तसंच आता इथे सुद्धा आपण जात जाऊ अशा कार्यक्रमांना स्वातंत्र्य दिनाच्या वगैरे. मग म्हटलं ठीक आहे जाऊयात. 15 ऑगस्ट दिवशी 4 वाजता 3 वाजताच आम्ही 2:30-3 वाजताच घरातून निघालो आणि त्या कार्यक्रम स्थळी बरोबर 4 वाजता पोहोचलो. पोहोचल्यानंतर बघतो तर काय तिथं कोणी आलंच नाहीये. म्हणजे अजून कॅनोपीज लावायच्या सुरू आहेत, ज्यांची तिथं दुकानं असणार होती त्यांची. 2-4 माणसं स्टेजची व्यवस्था करतायत असं सगळं दृश्य. आणि आम्हाला कळेच ना 4चं तर टायमिंग दिलंय, इथं तर काही मागमूसच दिसत नाहीये की आता लगेच कार्यक्रम सुरू होईल वगैरे असा. मग असं वाटलं बापरे, म्हणजे यांनी वेळ दिलीये पण हे गृहीत धरलंय की काय की माणसं उशिराच येतील. बरं झेंडावंदन सुद्धा नव्हतं तिथं, फक्त कल्चरल परफॉर्मन्सेस आणि इंडिया बाजार टाईप, म्हणजे भारतीय गोष्टी, भारतीय अन्न पदार्थ मिळणारी छोटी छोटी दुकानं, असं कार्यक्रमाचं ते स्वरूप होतं. मी विचार केला होता की तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ सुद्धा मला या निमित्तानं करता येईल, दाखवता येईल की कॅनडात कसा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. अर्थात हे मी राहते तिथला अनुभव सांगते, बाकी ठिकाणी खरंच खूप मोठ्या प्रमाणात चांगला स्वातंत्र्य दिन साजरा झाला असेल त्यात काही शंकाच नाही, पण मी मला आलेला अनुभव सांगते. हे कृपया लक्षात ठेवा, नाहीतर अजिबात म्हणायला येऊ नका की नाही नाही सगळीकडेच असं नाही होत. असं मला मान्य येते, ठीक आहे. तर मग तिथं पहिल्यांदा तर डोकं सटकलं की अरे बापरे, यांनी 4चं टायमिंग दिलंय, काहीच कशाचा अजून पत्ता नाहीये. मला नेहमी वाटतं की सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मूल्यवान गोष्ट या जगात काय असेल तर ती वेळ आहे. कारण एकदा गेली की परत येत नाही, कितीही पैसे मोजा ती विकत घेता येत नाही, बरोबर.
साधा मित्राला मैत्रिणीला शब्द दिला असला की एवढ्या वाजता मी भेटणार आहे, तर त्याच्या आधी 5 मिनिट आपण गेलं पाहिजे. नाही आवडत कोणी कोणाचा वेळ घालवलेला आणि खोट्या कमिटमेंट दिलेला. तुम्हाला यायला जमणार नसेल, तुम्ही नाही जमणार म्हणून सांगा, पण आलोच 5 मिनिटात, आता जवळच आहे, 10 मिनिटात आता तिथं पोहोचतोय, हे असं करणारी माणसं ना माझ्या खरंच डोक्यात जातात. त्यामुळे तिथं ती निराशा झाली. असं वाटलं आता किती वेळ थांबायचं, कधी कार्यक्रम सुरू होईल. तरी पण आम्ही तासभर थांबलो, पण काय त्या चित्रात बदल झाला नाही आणि असं वाटलं की इथला व्हिडिओ आता होऊच शकत नाही. थोड्याफार 3-4 क्लिप्स मी घेतलेल्या होत्या पोहोचेपर्यंतच्या, त्या तेवढ्याच. मग मला फार वाईट वाटलं की अरे कार्यक्रम तर झालाच नाही, आपला व्हिडिओ पण झाला नाही. मग मी परत शोधायला सुरुवात केली की अजून कुठेतरी असू शकतो कार्यक्रम, कारण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर सुद्धा त्याचे कार्यक्रम होतात पुढच्या वीकेंडला सुद्धा. तर असा 23 तारखेला एक कार्यक्रम आहे असं कळलं, जो की तुम्ही आता बघितला. तर 23 तारखेला आता या रविवारी, गेल्या रविवारी फिल्मिंग केलेला हा आतापर्यंतचा व्हिडिओ होता. तर 23 तारखेला रविवारी कार्यक्रम आहे कळल्यावर आबीला म्हटलं की बघ ह्याचं काही बुकिंग वगैरे असेल, त्याच्या मित्रानं ऑलरेडी त्याला शेअर केलं होतं की याचं एक बुकिंग आहे, ते कर. तिकीट असं पैशांचं काही नाहीये, पण बुकिंग रिक्वायर्ड आहे, तर ते कर. मग आबीनं आधी 4 दिवस ते बुकिंग सुद्धा केलेलं होतं. 12 वाजता कार्यक्रम सुरू होणार असं त्यांनी लिहिलेलं होतं. मोठ्या प्रमाणात त्याच्या ऍड केलेल्या होत्या फेसबुकवर, सारख्या त्यांच्याच पोस्ट येत होत्या. म्हटलं हा बाकी मोठा कार्यक्रम असणार, परेड वगैरे, त्यात एवढे भारतीय इथं आहेत. मे बी आमच्या तशा अपेक्षा असल्यामुळं पण अपेक्षा भंग झाला असेल पहिल्या कार्यक्रमाच्या बाबतीत, जो 15 ऑगस्टला झाला होता. पण हा 23 तारखेच्या कार्यक्रमाच्या बाबतीत मला असं वाटलं नाही, हा खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम असेल. मग या उत्साहात, या अपेक्षांसह आम्ही तिथे गेलो. तिथे पोहोचलो तर पुन्हा थोडाफार तसाच अनुभव की अजून दुकानं लागतायत, अजून काही सगळंच कार्यक्रम सुरूच झालेला नाहीये. थोडक्यात आम्ही विचारलं बोलून आर्टिस्ट कधी येणार, तिथं त्यांनी ते बूथ लावलं होतं. फेस पेंटिंग वाले कुठे आहेत, ते म्हणले नाही ते येतील अर्ध्या तासांनी. अर्ध्या तासांनी परत विचारलं, ते म्हणले नाही अजून त्यांना अर्धा तास लागेल. पण गेल्या वेळेच्या पेक्षा हा कार्यक्रम थोडासा मोठा आहे असं वाटलं, आणि तो होता सुद्धा मोठा. कारण नंतर मी पुन्हा त्याचे दुसऱ्या दिवशी फेसबुकवर फोटो बघितले, परेड छान झाली, डान्स परफॉर्मन्स बघितले, तेही छान झाले. आम्ही मिनेसोटात जो अटेंड करायचो त्याच्या इतका मोठा नसला तरी सुद्धा बऱ्यापैकी, म्हणजे पहिल्या कार्यक्रमापेक्षा तरी हा कार्यक्रम नक्कीच छान होता, मोठा सुद्धा होता. पण ती आमची चूक होती की आम्ही थांबणार नव्हतो, त्यामुळं ते सगळं कॅप्चर करणं इच्छा असून सुद्धा शक्य झालं नाही. आबीला म्हटलं याचाही व्हिडिओ होईल का नाही शंका आहे, जाऊ दे आपण आजचा पण व्हिडिओ काय करते मी, एखादा शॉर्ट शेअर करते, नाहीतर मग राहू देत, करूयातच नको. मग आम्ही खायला घेतलं छोले भटुरे, आणि ते जिथं खात बसलो होतो त्या लॉन मध्ये, तर तिथं त्या घोषणा ऐकू यायला लागल्या आणि वाटलं हे काय आहे. हा एक भयानक विचित्र अनुभव होता. म्हणजे आपल्या देशविरोधी अशा घोषणा माणसं देत आहेत. बरं, एकीकडे देशभक्तीपर गीतं ऐकू येत आहेत, दुसरीकडे यांच्या देशविरोधी एवढ्या घोषणा ऐकू येत आहेत. जरी तिथल्या त्या माणसानं आम्हाला सांगितलं असलं की काय नाही, हे नेहमीच आहे, हे इथं काही कन्नडमध्ये नवीन नाहीये, किंवा अशा गोष्टी इथं होतच राहतात. काही माणसं आहेत ज्यांची खलिस्तानवादी भूमिका आहे, तर ते मग अशा प्रकारे कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात, आणि हे आमच्यासाठी कॉमन आहे. पण आमच्यासाठी ते नव्हतं ना कॉमन. आमच्यासाठी तो फार वेगळा, निराश करणारा आणि विचित्र असा अनुभव होता. बरं, ह्या सगळ्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे, हे सुद्धा मान्य की खलिस्तानवाद्यांची भूमिका काय आहे, का ते भारताला शत्रू मानतायत, भारतातल्या राजकारण्यांची त्यांच्याविषयीची भूमिका काय आहे. हा इतका खोल विषय आहे की बस, ते ज्यांना त्याची पार्श्वभूमी माहिती असेल त्यांना हा विषय मी काय म्हणते कदाचित ते लक्षात येत असेल. मी आता तेवढ्या खोलात जात बसणार नाही, कारण ते द्वेष आणि हिंसा आणि हे असले काहीतरी वाद, ह्याच्यात मला खरंच स्वारस्य नाहीये. त्यामुळं पण जे काही होतं ते मला भयानक वाटलं. मग तिथं खाता खाता मी आवीला म्हटलं की नाही थांबावं असं वाटत आहे इथे. म्हणजे काय ही माणसं घुसली बिसली, आणखीन काही इथं दंगा झाला, काय झालं, तर मला खूप असुरक्षित वाटतं इथे, आपण थांबूयात नको. जरी त्यांनी खात्री दिली असली की काही होत नाही, ही माणसं काही इकडे घुसत नाहीत, काही दंगा करणार नाहीत, ते आपले दिवसभर तिथं घोषणा देत राहणार आणि त्यांचं ते निघून जाणार, इकडे हा कार्यक्रम व्हायचा तसा होणार, तरी पण त्याच्या पॉझिटिव्ह वाईब्स किंवा असं वाटतं ना आपल्याला की अरे बाबा मस्त उत्साहात सगळं सुरू आहे, तसं काय मला तिथे त्या वाईब्सच येईनात. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की जाऊ दे, राहू दे. आबीला म्हटलं राहू दे, हा पण व्हिडिओ नाही होणार, आपला प्रयत्न दुसऱ्यांदा फसलेला आहे, दुसऱ्यांदा आपला व्हिडिओ हा फसलेला आहे, ठीक आहे, पण आपण घरी जाऊया, तिथं काही मला बरं वाटत नाहीये. आणि त्यालाही ऑफकोर्स तसंच वाटत होतं, कारण मग अशी म्हणाले तसं की ही गोष्ट खूप नवीन होती आमच्यासाठी. मग आम्ही तिथून निघालो आणि तिथपर्यंतचाच व्हिडिओ मी तो
फिल्मिंग केला. पण सगळंच ठरवतो तसं होत नसतं. कधी कधी होतं, जसं आमचं पहिल्या वेळी झालं की आपण खूप उत्साहात जातो, आपल्याला वाटत असतं की काहीतरी कल्पना केलेली असते की हा हे सगळं असं असेल आणि याचा आपण एक छान व्हिडिओ करू, पण ते तसं होईलच असं नाही. तो फ्लॉप शो होऊ सुद्धा शकतो. जे तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतं, तुमचे पैसे वाया गेलेले असतात, जे काय असेल ते लेट इट बी. हे इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ क्रिएटर्स लाईफ असं म्हणू शकतो आपण. तर असं सगळ्या गोष्टी आहेत. मग घरी आल्यावर मी ठरवलं की जाऊ दे, हा व्हिडिओच करूयात, करायला नको, आपण आता दुसरा कुठला तरी करूयात व्हिडिओ या आठवड्यात. ही गोष्ट रविवारची, आज आहे गुरुवार. काल मला असं वाटलं की का नाही करायचा हा व्हिडिओ शेअर, जेवढा झालाय तेवढा झालाय, पण काय सत्य परिस्थिती आहे इथली हे आपण सांगितलं पाहिजे. तुम्ही किती माझ्यावर विश्वास ठेवतात ते मला तुमच्या कमेंट्स मधून दिसत असतं. तुम्हाला आपले प्रामाणिक व्हिडिओज खूप आवडतात हे तुमच्या कमेंट्स मधून कळत असतं. मग असं वाटलं की सगळ्या चांगल्या चांगल्या आपण इकडच्या गोष्टी शेअर करत असतो नेहमी, तर का नाही जो वाईट अनुभव आलाय किंवा जी गोष्ट खटकलेली आहे ती का नाही तुमच्याशी शेअर करायची, ती पण तर शेअर केलीच पाहिजे. त्यासाठी मग मी पुन्हा हा आत्ता तुमच्याशी बोलतीये आणि हे सगळं तुम्हाला सांगतीये. असं वाटलं की नाही, हेही तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हा जो प्रामाणिकपणा, हा जो विश्वास, या सगळ्या आपल्यातल्या गोष्टी आहेत या अशाच राहिल्या पाहिजेत टिकून. त्यासाठी हे सगळं शेअर करण्याचा माझा उद्देश होता. तर अशाच प्रामाणिक व्हिडिओ सहित भेटत राहूयात. बाय बाय.